आई, मला सगळी म्हणतात ग, यल्लू आईचं वेड लागलंय तुला. अरे बाबांनो, का न लागणार मला यल्लू आईचं वेड? जिनं मला तारलं, कधी उपाशी होतो जिनं मला मायेचा घास भरवला, आणि कधी न विचारणारी चार लोक आज माझ्याकडे येऊन यल्लू आईची भक्ती करतेस म्हणून मला लांबनं नमस्कारतात. हे फक्त माझ्या आईची कृपा आहे माझ्यावर. माणसं बोलायला पण मागं पुढं बघत होती, खरं माझी आईची कृपा माझ्यावर झाल्यावर माणसं नमस्कार करू लागली. हे येऱ्या गबाळ्याचं काम नवं, यल्लू आईची भक्ती सोपी नवं. आईच्यासाठी झटावं लागतं, आईला विश्वासात आणावं लागतं. अगं आई, तूच माझी आहेस, आणि तुझी सेवा केल्याशिवाय ह्या जन्ममरणाच्या फेऱ्यातनं चुकवता येत नाही. काही लोक आहेत, पापी काम करतात, दुसऱ्याच्या मनाला दुखवतात. खरं यल्लू आईची भक्ती केलेल्या भक्ताला यल्लू आई कधीच साथ सोडत नाही. त्या लोकांना इतकं छळते की म्हणते, अरे माझ्या भक्ताच्या वाट्याला येण्यापूर्वी माझ्याबरोबर भीड. हे जे शेष नाग आहेत ना, माझ्या भक्ताच्या रक्षणासाठी सदैव माझ्यासोबत आहेत. आणि ही सौंदत्तीची रेणुका यल्लमा देवी माझ्या भक्तांसाठी कायम उभी आहे. त्या डोंगरावर मी काय खेळ खेळायला मांडायला बसली नाही आहे. माझ्या प्रत्येक भक्तासोबत मी धैर्याने आहे.